आज आमच्या गंगा हॉस्पिटल येथे वैजापूर जवळील एक छोट्या गावातून पेशंट आले होते। अतिशय कमी वय आहे आणि एव्हीएन बसला त्यांना, एकाला थर्ड स्टेज एकाला सेकंड स्टेज आहे आणि सोबत त्यांनी प्रोटीन काहीतरी हर्बल प्रोटीन वगैरे खाल्ल्यामुळे बॉडी बनवण्यासाठी अशा कारणामुळे त्यांना एव्हीएन झाला आणि अतिशय कमी वयात झाला आणि अक्षरशः खूप त्रास त्यांना होता। अशी मांडी त्यांनी मागील 2 वर्षापासून मांडलेली होती। आज पहिल्याच थेरपीमध्ये म्हणजे आज पहिला दिवस आहे त्यांचा आणि पहिल्याच दिवशीच्या थेरपीमध्ये अक्षरशः चांगली मांडी त्यांनी मांडली, अतिशय आनंद त्यांना झाला आणि निश्चित आपण आतापर्यंत खूप ठिकाणी गेली पण सर्जरी हा शेवटचा पर्याय त्यांनी सांगितला होता आणि पेन किलर खाऊन खूप कंटाळले होते आणि आपल्या YouTube माध्यमातून ते आपल्याकडे आले आणि अतिशय चांगला एकाच दिवसात त्यांना आराम पडला। त्यांना विचारलं काय त्रास होता दादा तुम्हाला? एव्हीएनचा त्रास होता सर। कधीपासून होता? 2 वर्षापासून। बरं, किती पेन खूप व्हायचं? अशी मांडी मारत होते का तुम्ही पहिले? 2 वर्षापासून अशी मांडी घालते ना। बरं, आज कसं वाटलं तुम्हाला पहिल्या थेरपीत? आज एकदम रिलॅक्स आहे सर, एकदम खुश आहे। आता खुश झाले का? ओके, असे जे पेशंट असले त्यांना काय सांगाल तुम्ही? असं जे असले त्यांना एकच सांगाल की तुम्हाला ज्यांना एव्हीएन झालेला असेल त्यांनी फक्त डायरेक्ट गंगा हॉस्पिटलसाठी संपर्क साधावा। ओके, पण काही त्रास झाला थेरपीने आज दिवसभर? बरं, आपण कुठले पेन किलर दिलं तुम्हाला? कुठलं इंजेक्शन दिलं? प्युअर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली, चांगली पंचकर्म तसेच स्नेहन स्वेदन तसेच कपिंग या पद्धतीचा अवलंब आपण केला आणि अतिशय चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला। असेच कोणी रुग्ण असतील जे एव्हीएन त्रस्त असतील तर घाबरून न जाता आत्मविश्वासाने आपण एव्हीएन चालना देऊ शकतो आणि त्यातून बाहेर येऊ शकतो। तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद।